प्रभूच्या पवित्र वचनाकडे वळत असताना आपण पक्की जाणीव ठेवूया की प्रभू आज आमच्याशी बोलणार आहे. आमेन. परमेश्वर देव बापाने आपल्या सर्वांना निर्माण केलं आणि आपल्याला जे बनवलेलं आहे परमेश्वराने त्याच्या अगदी योजनेने बनवलेलं आहे. आणि म्हणून आपण जसे आहोत तसं आपण प्रभूचं गौरव करावं ही देवाची इच्छा आहे. जसे आहोत तसे म्हणजे जो चेहरा आपल्याला देवाने दिला आहे किंवा रंग जो दिलेला आहे किंवा जसे आपण आहोत तसं आपण देवाचं गौरव करावं ही देवाची इच्छा आहे. बरेच लोक आरशापुढे उभे राहतात आणि नाराज होतात की देवा माझं रंग थोडासा उजळ असता तर बरं झालं असतं, माझे डोळे जरा अजून सुंदर असते तर अजून बरं झालं असतं, हे माझं नाक थोडंसं अजून लांब असतं तर बरं झालं असतं. असं बरंच काय काय बोलत असतात. परंतु देवाने आपल्याला जे बनवलं ते उत्तम बनवलेलं आहे. आमेन. आता हे नाक सरळ बनवलं आहे. आता हे जर उलटं बनवलं असतं तर पावसाचं पाणी त्याच्यात भरलं असतं, आहे की नाही. म्हणजे जे बनवलं आहे ते देवाने बनवलं आहे आणि ते सगळं उत्तम बनवलेलं आहे. जैसे बनाया अच्छा बनाया. ज्यावेळेस तुम्ही आरशापुढं उभं राहून हे सगळं बोलता ते आपल्या देवाला आवडत नाही. आणि ज्यावेळेस आपल्या लेकरांची स्थळं तुम्ही बघता तर त्यावेळेस एखादं स्थळ तुम्हाला नाही जमलं तर त्यांना असं बोलून पाठवू नका की मुलीचे केस लांब नाही आहेत म्हणून आम्हाला मुलगी नको आहे, मुलगी थोडी सावळी आहे म्हणून आम्हाला नको आहे. दुसऱ्यांच्या लेकरांना नावं ठेवण्याचा अधिकार तुम्हाला मुळीच नाही आहे. लक्षात ठेवा मी काय बोलत आहे. जर तुम्हाला एखादं स्थळ पसंत नसेल तर तुम्ही तिथंच कळवा. आणि ना आजकाल सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या आहेत की काही लोक तरी पण नाही का दर रविवारी कुठं ना कुठं स्थळ बघायला जातात. एखाद्याच्या लेकराला आपण नावं ठेवावीत, मुलगाच असा आहे तसाच आहे, उंचच नाही आहे, हेच नाही आहे, तेच नाही, ते बोलायचा अधिकार तुम्हाला नाही आहे. आपलं नाही जमत आहे, आपलं नाही होऊ शकत पुढे, रिझन बोलू नका, काय नाही, विषय ड्रॉप करा. आणि ना पहिल्या सगळ्या गोष्टी विचारून घ्या, बायोडेटा मागून घ्या, फोटो मागून घ्या, सगळं जमतंय तर पुढं मग ते बघण्याचा वगैरे कार्यक्रम करा. नाही तर मग ते आदा मला ही बरगडी बसतीये का नको, ती बसतीये का नको, ही बसतीये का नको, आणि मग दुसरी अशी भलतीच लावून घेतो, मग ती टोचत राहते सारखी. आता ज्याला कळेल त्यांना कळेल, बाकीच्यांना इकडं तिकडं वळेल. तर परफेक्ट बसणारी अशी पाहिजे आणि ते बाह्य सौंदर्यावरती काहीच अवलंबून नाही आहे. खरंच सौंदर्य अंतर्यामी बसलेलं असतं. कितीतरी लोक दिसायला कसेही असले परंतु त्यांच्यात वसणारा ख्रिस्त हे एक गौरवाचं स्थान जेव्हा बनतो त्यावेळेस कुरूप लोकसुद्धा सुंदर दिसायला लागतात, अशिक्षित लोकसुद्धा विद्वान दिसायला लागतात, आणि ज्यांना कोणी विचारत नाही ते लोकसुद्धा खूप गौरवशाली दिसतात. आणि त्याच्यामध्ये प्रभूला खूप आनंद आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, पवित्र शास्त्रात एक अभिषिक्त देवाचा सेवक योब, आणि योब एक फार धार्मिक देवाचा दास आहे. ऊस देशात राहायचा. त्या ऊसाचा आणि ह्या ऊसाचा काहीच संबंध नाही आहे, फक्त देशाचं नाव ऊस आहे एवढंच लक्षात ठेवा. पूर्वेकडच्या प्रदेशामध्ये योब फार श्रीमंत माणूस होता. आणि आपल्याला ठाऊक आहे की योबाच्या जीवनात कसं दुःख आलं. सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनातून नाहीशा झाल्या. सगळ्या, मेंढरं गेली, उंट गेले, गाढवी गेल्या, बैलजोड्या गेल्या, सगळी त्याची संपत्ती गेली, लेकरं बाळं गेली, सगळं गेलं, पण बायको राहिली. फक्त बायको राहिली. आता कुणी मला विचारलं असंच, बायको का राहिली पास्टर, तर मी म्हटलं बघ, नंतर देवाला सगळं डबल द्यायचं होतं. आता ज्यांना कळेल त्यांना कळेल, बाकीच्यांना इकडं तिकडं वळेल. माझा प्रत्येक शब्द प्रत्येकाला नाही कळणार, बरं असो. तर देव बापाने त्या परिस्थितीत योबाला खूप सांभाळलंय प्रियांनो. सैतान धूर्त रीतीनं काम करत आहे आणि त्या सगळं काही गमावून बसलेल्या योबाचं आरोग्य देखील नष्ट झालं. फोड आले पूर्ण शरीरावरती, राखेत बसला, मुंडन केलं, केस काढून टाकले, डोक्यात राख, अंगावर राख उधळली. आणि म्हणजे त्याचा जो अवतार होता ना, आपण म्हणतो ना काय अवतार केलंस, पण त्याचा जो अवतार होता ना तो एकदम बिघडून गेला होता. त्याच्या मित्रांनी लांबून बघितलं तर योब आहे, त्यांना म्हणजे आश्चर्य वाटलं, काय झालं याला, किती गौरवशाली आणि किती सुंदर जीवन जगायचं, ह्याचं काय स्थिती झाली.
म्हणजे जो खूप सुंदर रीतीनं जीवन जगणारा होता, त्याचं जीवन कुरूप झालं प्रियांनो. त्याच्याकडं पाहून अलिफस तेमानी, बिल्दत शुई, सोफर नामती कोण होते? ती योबाचे मित्र होते. आता या तिन्ही मित्रांना असं वाटतं की काय आपल्या मित्राची स्थिती झाली. मग ते त्याच्याशी बोलतायत, योबाला दोष लावतायत. मग त्यांचा वार्तालाप आहे. अख्खे 42 अध्याय तुम्ही या तिघांमधली चर्चा आणि योग देवाशी कसा बोलतोय अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मग ज्यावेळेस ना योबाचं दुःख संपलं 42व्या अध्यायामध्ये, त्या दुःख संपल्याच्या नंतर त्याची परिस्थिती देवबापाने बदलायला सुरुवात केली. आणि अशी बदलली देवाने का जे होतं ते सगळं डबल झालं. 7,000 मेंढरांचे किती झाले? पाडेपाठ आहेत तुमचे, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. मला असं वाटलं कॅल्क्युलेटर काढेल कुणी. 14,000 मेंढरं, 3,000 उंटांचे 6,000, 500 गाढवीच्या 1,000, 500 बैलजोड्याच्या 1,000, सगळं डबल झालं. आणि मग देवबापाने त्याला असे लेकरं दिले. आता तुम्ही मला विचारा कसे लेकरं दिले? थांबा ना, वाचतो सांगतो, ऐका. योब 42वा अध्याय 12 ते 15 मध्ये ऐका. परमेश्वराने योबाचे उत्तर वय पूर्व वयाहून अधिक सुख संपन्न केले. याचा अर्थ कळतो तुम्हाला? आधीचे जे दिवस होते त्याच्यापेक्षा पुढचे दिवस हे जास्त सामर्थ्यवान, सुखाचे आणि आनंदाचे होते. मागील गौरवापेक्षा या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल. परत आपण तिथंच येतोय. योबाच्या जीवनातलं जे पूर्वीचं गौरव होतं ते वाढवण्याआधी योबाला समस्यांमधून जावं लागलंय. येशू ख्रिस्ताला त्याचं सामर्थ्य संपूर्ण जगाला विदित करण्यासाठी, काही लोक म्हणतील मग आधी सामर्थ्यवान नव्हता का? होताच, पण येशू हे नाव जगाला समजलेलं नव्हतं. येशू हे नाव गुप्त ठेवण्यात आलंय. जुन्या करारात तुम्हाला येशू शब्द वाचायला मिळणार नाही. सिक्रेटली दिलंय. यहोशवा त्या नावामध्ये येशू आहे. सिक्रेटली तुम्हाला अनेक ठिकाणी, पण येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या पुत्राचं नाव आहे. जुन्या करारात तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. ते नवीन करारात प्रकट होण्याच्या आधी ख्रिस्ताला वधस्तंभ वाहून न्यावा लागला होता. तर योबाचे पूर्वेचे दिवस भयंकर होते. त्यांनी त्रासात, यातनेत दिवस काढलेत. त्रासात जाण्यापूर्वी त्याचं जीवन आशीर्वादित होतंच, पण त्याच्यापेक्षा मोठं गौरव त्याने पाहिलेलं आहे. आणि काय त्याच्या जीवनामध्ये सुख संपन्नता आलेली आहे हे इथं लिहिलेलं आहे. परमेश्वराने योबाचे उत्तरवय पूर्व वयाहून अधिक सुख संपन्न केले. 14,000 मेंढरे, 6,000 उंट, बैलाच्या 1,000 जोड्या आणि 1,000 गाढवी इतक्यांचा तो धनी झाला. सगळे आशीर्वाद दुप्पट. त्याला आणखी 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. किती पुत्र? 7 पुत्र 3 कन्या. 7 आणि 3 10 लेकर आहेत योबाला. आता ऐका 14 वचन. एका कन्येचे नाव यमीमा, दुसरीचे नाव कसिया व तिसरीचे केरेन हप्पूक अशी त्यांची नावे त्याने ठेवली. योबाच्या कन्यांइतक्या सुंदर स्त्रिया सगळ्या देशात नव्हत्या. जो बाप यातनेतून गेलाय त्याच्या कन्यांइतक्या सुंदर कन्या अख्ख्या देशात नव्हत्या. मग आज आम्ही येशूचे लोक आहोत. आपलं एवढं सुंदर जगात कुणीच नाही. आपलं एवढं आशीर्वादित कुणीच नाही. आपलं एवढं संपन्न कुणीच नाही. आध्यात्मिक कृपादानांनी देवाने आपल्याला भरलेलं आहे. त्याच्या सामर्थ्याने भरलेलं आहे. योबाच्या कन्यांइतक्या सुंदर स्त्रिया सगळ्या देशात नव्हत्या. त्यांच्या बापाने त्यांना त्यांच्या भावाप्रमाणे वतन वाटून दिले. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी योबाच्या कन्या फार सुंदर आहेत असं बायबल सांगतं. इतक्या सुंदर की अख्ख्या देशात त्यांच्यासारख्या सुंदर नव्हत्या. म्हणजे त्या टाईमच्या त्या विश्वसुंदरी होत्या. त्या टाईमच्या त्या पूर्ण देशात त्यांच्यासारखं कोणी सुंदर नव्हतंच. एवढ्या त्या सुंदर होत्या योबाच्या कन्या. देवाच्या प्रिय लोकांना, आता आणखीन एक विश्वसुंदरीचं नाव सांगेल आणि तिचं नाव आहे हवा. कोण आहे विश्वसुंदरी?
हवा. का बरं मी असं एवढं धाडसाने म्हणतो? तुम्ही म्हणाल वचन दाखवा, वचन तर नाही माझ्याकडे दाखवायला, पण तरी मी एवढं धाडसाने म्हणतो की हवेसारखी सुंदर स्त्री अख्ख्या जगातच नव्हती. का? कारण कॉम्पिटिशनला कुणीच नव्हतं, एकटीच होती ना. अख्ख्या जगातल्या स्त्रियांमध्ये ती एकटीच स्त्री आहे, संपला विषय. म्हणजे तीच सुंदर, तीच ग्लोरियस, तीच सामर्थ्याने भरलेली सगळ्यात श्रेष्ठ स्त्री तीच आहे. मग बायबलमध्ये एस्तेर असो, रूथ असो, त्यांचं एक एक वेगवेगळ्या रीतीनं त्यांच्या जीवनाबद्दल सांगितलं आहे. काही चेहऱ्याने सुंदर स्त्रिया सांगितल्यात, काही त्यांच्या गुणांनी सुंदर स्त्रिया सांगितल्यात. अबिगैल जी नाबालाची बायको होती तिला म्हटलेलं आहे सुंदर. त्याच्यानंतर अनेक स्त्रियांना सुंदर म्हटलेलं आहे बायबलमध्ये, सारेला पण सुंदर म्हटलेलं आहे असं आपण पाहू शकता. परंतु आता या शेवटच्या काळामध्ये 3 स्त्रिया आहेत. किती स्त्रिया आहेत? 3 स्त्रिया. आता वचनातून आपण जाणार आहेत या 3 स्त्रिया कोण आहेत. प्रकटीकरण 12वा अध्याय. नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले, ते हे: एक स्त्री दिसली. परत स्त्री आली. ती सूर्य तेज पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूती कष्टांनी ओरडत होती. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले, ते हे: पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यांवर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांपैकी 1/3 तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्री पुढे उभा राहिला. सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असा पुत्र म्हणजे पुसंतान ती प्रसवली. ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. आमेन. ऐका, बारकाईने ऐका, लक्ष देऊन. एक स्त्री आहे. आता ही स्त्री कशी आहे? ह्याच्यामध्ये सूर्य, चंद्र आणि तारे कुठे आहेत ते लक्षात आलं पाहिजे. सूर्याचं तेज तिने अंगावरती पांघरलंय. चंद्र पण आहे ह्याच्यात, पण चंद्र कुठं आहे? तिच्या पायाखाली आहे. आणि 12 तारे आहेत, पण ते 12 तारे काय आहेत? मुकुट आहे 12 ताऱ्यांचा, तिने मस्तकात घातलेला आहे. अशी ही स्त्री ज्या वेळेस आपण पाहतो तर बायबल सांगतं की ती स्त्री गरोदर आहे. गरोदर म्हणजे तिच्या पोटात बाळ आहे आणि ती प्रसूती वेदनेने म्हणजे बाळ होणार आहे म्हणून ती ओरडत आहे. अशा प्रकारची स्त्री आपल्याला पाहायला मिळते. आता ही जी स्त्री आहे, ह्या स्त्रीबद्दल हा दृष्टांत एक आहे. पहिला दृष्टांत, एक चिन्ह दिसलं, स्त्री दिसली. मग आणखीन एक दृष्टांत याच अध्यायात या देवाच्या दासाला दिसतो. दुसरा दृष्टांत, कारण की पहिल्या आणि दुसऱ्या दृष्टांताला नंतर एकत्र आणण्यात आलंय. म्हणून पहिला दृष्टांत स्त्रीचा आहे, दुसरा दृष्टांत अजगराचा आहे. अजगर म्हणजे कोण असेल तुम्हाला काय वाटतं? बस विषय संपला. एक्सपर्ट लोक आहेत आज आपल्या समोर. प्रभू आपल्याला आशीर्वादित करो. कारण एदेन बागेत पण तो अजगर होता. आणि आता हा अजगर जो आहे, अग्निवर्ण अजगर म्हटलेला आहे, जुनाट साप म्हटलेला आहे. याला वरून खाली फेकून दिलं त्यावेळेस आकाशातले 1/3 तारे खाली पडले. मग आता जर आपण एहेजकेलच्या पुस्तकाचा वगैरे अभ्यास केला आणि जर आपण बारकाईने पाहिलं की हा जो सर्प आहे जुनाट सैतान, तो ज्यावेळेस खाली फेकण्यात आला त्यावेळेस पृथ्वीची निर्मिती झालीच नव्हती. त्यावेळेस सूर्य, चंद्र, तारे बनवलेच नव्हते. परमेश्वराने ज्यावेळेस सृष्टी निर्माण केली, 4थ्या दिवशी चंद्र, तारे, सूर्य ह्या सगळ्या गोष्टींना बनवलं. मग हे कोणते तारे आहेत? मग ज्यावेळेस आपण त्या सगळ्या वचनांचा अभ्यास करतो की या सैतानाला काय काय नावं दिलेले आहेत, त्याला प्रभात पुत्र म्हटलेलं आहे आणि देवदूतांना तारे म्हटलेलं आहे बायबलमध्ये. देवाच्या लोकांनो, ज्या वेळेस हा सर्प वरून खाली टाकण्यात आला त्याच्या शेपटाने 1/3 तारे खाली पडले. म्हणजे देवदूतांपैकी 1/3 देवदूत त्याच्याबरोबर सहभागी झाले. हा सैतान पहिल्यापासून फसवणारा आहे. जसं त्याने स्वर्गातल्या 1/3 देवदूतांना फसवलं की चला माझ्याकडे या, आपण देवापेक्षा पण वरती जाऊ. आणि देवबापाने मनातली गोष्ट ओळखली त्याच्या, लुसिफरच्या, दियाबलच्या.
ज्याला आपण पुढं सर्प म्हणतो, सैतान म्हणतो, त्याला वरून खाली टाकण्यात आलं आणि त्याच्याबरोबर त्याला मिळालेले त्याचे चिल्ले पिल्ले सगळे म्हणूया आपण, ते दुर्रात्मे झाले. पुढं जाऊन त्या 1/3 ताऱ्यांना खाली फेकून देण्यात आलं. आता हा साप परत पहिल्या दृष्टांताशी कनेक्ट होतो. हा सर्प जो आहे वरून टाकलेला, हे जे चिन्ह आहे हे पृथ्वीच्या निर्मितीच्या पूर्वी घडलेलं आहे आणि ही स्त्री जी आहे सध्याच्या काळातली स्त्री आहे. या स्त्रीच्या मागे हा सर्प लागलेला आहे असं बायबलमध्ये लिहितं. का लागलेला आहे तिच्या मागे? कारण की त्या स्त्रीला जे बाळ होईल ते गिळून टाकावं सर्पाशी अशी इच्छा आहे. परंतु तिला ते बाळ झाल्यानंतर ते बाळ डायरेक्ट स्वर्गात घेण्यात आलं आणि त्या बाळाचं रक्षण करण्यात आलं सापापासून. मग पुढं जसं तुम्ही वाचत याल, मी वाचत नाही पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी वाचून आलेलो आहे. तर ज्या वेळेस सर्प चिडतो की ते बाळ नाही हाती लागलं, मग हिला सोडायचं नाही, आणि मग तो सर्प त्या स्त्रीच्या मागे असा धावतो, तिच्या पाठलाग करतो आणि त्या स्त्रीला अशी काही कृपा मिळते का तिला गरुडाचे पंख प्राप्त होतात. कोणाचे पंख प्राप्त होतात? गरुडाचे पंख प्राप्त होतात. ती अरण्याकडं उडून जाते, ती सर्पाच्या हाती लागत नाही आणि मग हा खूप चवताळतो आणि मग तिथून पुढं एक नदी त्याच्या मुखातून निघते आणि ती नदी जी आहे सगळी राष्ट्र ती नदी डिझॉल्व करतात, पिऊन टाकतात, पण त्या स्त्रीपर्यंत ती नदी पोचू देत नाही, तिला वाहून टाकण्यासाठी ती नदी आहे. अशा प्रकारे 12व्या अध्यायात गर्भवती स्त्रीबद्दलचा दृष्टांत आणि अजगराविषयी दिलेला आहे. सगळ्यांना कळालं? परत एक शॉर्ट रिपिटेशन. गर्भवती स्त्री, पायाखाली चंद्र, अंगावरती सूर्यतेज, डोक्यावर 12 ताऱ्यांचा मुकुट, तिच्या पोटातलं बाळ आहे. दुसरं जे आहे चिन्ह, एक सर्प आहे, जुनाट अजगर, तो त्या स्त्रीच्या मागे लागलेला आहे, ज्याला वरून टाकलं त्या सर्पाला, त्याच्या शेपटाने 1/3 तारे आकाशातून खाली पडलेत. तो अजगर त्या स्त्रीच्या मागे लागलाय, ते बाळ गिळंकृत करण्यासाठी, पण तिला झालेलं बाळ डायरेक्ट स्वर्गात नेण्यात येतं. ते बाळ त्या सर्पाच्या हाती लागत नाही. हा सर्प परत त्या स्त्रीचा पाठलाग करतो, परंतु त्या स्त्रीला उडून जाण्यासाठी कशाचे पंख? गरुडाचे पंख तिला मिळाले आणि ती उडून अरण्याकडे निघून गेली. तिला वाहून टाकण्यासाठी सर्पाने आपल्या मुखातून नदी बाहेर काढली, परंतु ती नदी राष्ट्रांनी पिऊन टाकली, पण त्या स्त्रीला त्रास झाला नाही किंवा तिला नष्ट करण्यात आलं नाही. हे 12व्या अध्यायात आपण पाहतो. 12व्या अध्यायातली ही स्त्री आहे. प्रेज द लॉर्ड. आता आणखीन एक स्त्री प्रकटीकरणामधली, ती स्त्री आहे 17व्या अध्यायामध्ये. प्रकटीकरणाचा 17वा अध्याय. आता 17व्या अध्यायातल्या स्त्रीला मोठी कलावंतीण असं म्हटलेलं आहे. मोठी कलावंतीण आणि श्वापद. नंतर 7 वाट्या घेतलेल्या 7 देवदूतांपैकी एक जण येऊन माझ्याबरोबर बोलू लागला. तो म्हणाला, इकडे ये. म्हणजे अनेक जलप्रवाहांवर बसलेल्या मोठ्या कलावंतणीचा झालेला न्यायनिवाडा तुला दाखवितो. तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले आणि तिच्या जारकर्मरूपी द्राक्षरसाने पृथ्वीवर राहणारे मस्त झाले. मग मी आत्म्याने संचरित झालो असताना त्याने मला रानात नेले. तेव्हा देवनिंदात्मक नावांनी भरलेल्या आणि 7 डोकी व 10 शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री माझ्या दृष्टीस पडली. या ठिकाणी एक श्वापद आहे आणि हे शब्द बघून 7 डोकी, शिंग, घाबरून जाऊ नका. खूप समजायला सरळ सोपं आहे. फक्त वाचा आणि मी काय म्हणतोय त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्र ल्याली होती आणि सोने, मूल्यवान रत्ने व मोते ह्यांनी शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्माच्या मळाने भरलेला सोन्याचा प्याला होता. तिच्या कपाळावर मोठी बाबेल, कलावंतिणीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते. ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या साक्षीच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्चर्य वाटले. या ठिकाणी एक स्त्री आहे. ही स्त्री एका श्वापदावर बसलेली आहे. आधीची स्त्री कशावर उभी आहे? ए बात आहे, गॉड ब्लेस यू, चंद्रावर. ही स्त्री कशावर बसलेली आहे? श्वापदावर. आता श्वापद जे आहे
त्याला अकराळ विक्राळपणा आहे आणि ते किरमिजी रंगाचं श्वापद आहे. त्याचे शिंग, त्याची डोकी हे देशांना आणि राजांना दर्शवतात. तर तो श्वापद जो भाग आहे तो मी एका वाक्यात तुम्हाला सांगतो की तो अँटी क्राइस्ट ख्रिस्त विरोधक आहे. त्याची काही वचनं आहेत, पण तिथं डिटेल न जाता फक्त स्त्रीवरती फोकस करूया. ही स्त्री अशी आहे की ही स्त्री फार पापाने भरलेली आहे, जगाला फसवणारी आहे, जारकर्मी आहे, सगळ्यांना वेडं करणारी आहे आणि सगळ्या राष्ट्रांना फसवणारी आहे. अशी ही श्वापदावर बसलेली स्त्री, तिच्या हातामध्ये प्याला आहे आणि त्या प्याल्यामध्ये रक्त आहे. रक्त कुणाचं? ज्या सेवकांना मारण्यात आलेलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिस्त विरोधकांनी मारलेलं आहे. हा जो स्पिरिट आहे अँटी ख्रिश्चॅनिटी, त्याच्याद्वारे जे रक्त सांडण्यात आलं आहे त्या रक्ताने ही स्त्री मस्त झालेली आहे. म्हणजे ती संदेश त्यांचा घात करणारी आहे. जुन्या काळात कुणी अशी होती का स्त्री? ए बात आहे, काय लोक आहे तुम्ही. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. बायबल वाचणारे लोक समोर असले की बोलायला आनंद वाटतो, कारण गोष्टी मग आणखीन सोप्या होतात. इजबेल जशी होती तशी ही स्त्री आहे, संदेश त्यांचा घात करणारी. हिने अंगावरती जांभळी आणि किरमिजी वस्त्र घातलेली आहेत, श्वापदावर बसलेली आहे आणि हातामध्ये प्याला आहे, त्याच्यात काय आहे? रक्त आहे. ही एक स्त्री आहे. आता तिसरी एक स्त्री आहे. प्रकटीकरणात 3 स्त्री आहेत. समजतं आपल्याला? पहिली स्त्री कितव्या अध्यायात होती? 12. दुसरी स्त्री, क्या बात आहे, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. तिसरी स्त्री आहे ती 19व्या अध्यायात आहे. बघा, सगळ्या गोष्टी आता एकत्र येतील आपल्याला, मग समजायला एकदम सोपं जाणार आहे. तिसरी स्त्री प्रकटीकरण 19व्या अध्यायात आहे. यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली, ती म्हणाली, हालेलुया, तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत, कारण त्याचे न्याय निर्बंध सत्याचे व नीतीचे आहेत. ज्या मोठ्या कलावंतिणीने आपल्या जार कर्माने पृथ्वी भ्रष्ट केली, तिचा न्याय निवाडा त्याने केला आहे आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे. म्हणजे 17व्या अध्यायातल्या स्त्रीचं काही खरं दिसत नाही. ते दुसऱ्यांदा म्हणाले, हालेलुया, तिचा धूर युगानयुग वर चढत आहे. तेव्हा ते 24 वडील व ते 4 प्राणी उपडे पडून राजासनावर बसलेल्या देवाला नमन करताना म्हणाले, आमेन, हालेलुया. इतक्यात राजासनापासून वाणी झाली. ती म्हणाली, अहो आमच्या देवाची भीती बाळगणाऱ्या सर्व लहान थोर दासांनो त्याचे स्तवन करा. तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला. तो म्हणाला, हालेलुया, कारण सर्व समर्थ आमचा प्रभू देव याने राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. ही तिसरी स्त्री आहे प्रकटीकरणातली. पहिली स्त्री 12वा अध्याय, दुसरी स्त्री 17वा अध्याय, तिसरी स्त्री 19 अध्याय. आता ह्या स्त्रीने स्वतःला सजवले आहे आणि पुढं पहा, तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावयाला दिले आहेत. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. आणखीन पुढे वचन आहेत, पण एवढं लक्षात घ्या, तिसरी जी स्त्री आहे तिला एकदम गौरवी बनवण्यात आलंय. शुद्ध तलम तागाचे वस्त्र तिला घालण्यात आलेत. ती तेजस्वी आहे, ती सामर्थ्यवान आहे आणि तिला हुद्दा दिलेला आहे की ती कोकऱ्याची म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची वधू आहे. आमेन. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? हो की नाही? पहिली स्त्री कितवा अध्याय? दुसरी, तिसरी, 12व्या अध्यायातली स्त्री, लक्ष देऊन ऐका. 12व्या अध्यायातली स्त्री, पायाखाली चंद्र, अंगावर सूर्य तेज, डोक्यावरती 12 ताऱ्यांचा मुकुट.
हा जो तिचा पेहराव आहे ह्याचा उल्लेख योसेफाच्या स्वप्नाशी जर जोडला तर 12 तारे, सूर्य, चंद्र याचा जर बारकाईने अभ्यास केला तर ते 12 तारे इस्रायलाचे 12 वंशज आहेत. सूर्य तेज पांघरणं म्हणजे देवाने त्यांना गौरवी केलेलं आहे. चंद्र पायाखाली घेणं म्हणजे त्यांचं जे कॅलेंडर आहे आपल्यासारखं नाही आहे. जानेवारी फेब्रुवारी त्यांचं कॅलेंडर वेगळं आहे आणि ते पूर्णपणे चंद्र दर्शनावरती अवलंबून आहे. असा देश, असे लोक, अशी स्त्री की जे चंद्रावरती निर्भर आहे. चंद्र कसा दिसेल त्याच्यावर त्यांच्या तारखा, त्यांचे सणवार आधारलेले आहेत आणि ते राष्ट्र आहे इस्रायल. किती सोपं आहे, काय अवघड आहे. 12व्या अध्यायातली स्त्री म्हणजे इस्रायल राष्ट्र आहे. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला. बरं, त्या स्त्रीला संतान झालं ते डायरेक्ट स्वर्गात घेण्यात आलं. ते संतान दुसरं तिसरं कोणी नाही, प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्याला सैतान मारण्याचा प्रयत्न करत होता. त्या प्रकाशाला अंधाराने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला पण त्याला जमलं नाही. उलट त्या प्रकाशाने अंधकाराला दूर लोटलं, अंधाराची सत्ता नष्ट केली. ते बाळ जे स्वर्गात नेण्यात आलं ते बाळ म्हणजे साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आहे. या स्त्रीवरती त्याचा कोप भडकला सापाचा. तो अजून पाठलाग करतोय आणि त्या स्त्रीला गरुडाचे पंख देण्यात आले. गरुडाचे पंख का दिले, काय पंख आहेत. आता आज इस्रायल राष्ट्र आहे. नेहमी सैतान या राष्ट्रावरती टपलेला आहे. आजूबाजूचे जेवढे पण राष्ट्र आहेत ते सगळे इस्रायलचे दुश्मन आहेत. सगळे, एक पण फेवरमध्ये नाही. सगळे दुश्मन लोकांनी घेरले पण ते सगळे मिळून पण इस्रायलला काहीच करू शकत नाही. त्याचं कारण आहे गरुडाचे पंख. सगळ्यांनी म्हणा गरुडाचे पंख. जगात अनेक देश आहेत. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या देशात जाता, भारताचं राष्ट्रीय पक्षी काय आहे असं प्रत्येक देशाचं असतं. चायनाचा पॅन्डा आहे. प्रत्येक देशाचं काही ना काय आहे. आता एकच देश आहे की ज्याचा राष्ट्रीय पक्षी गरुड आहे, ते अमेरिका. तो देश कोणता आहे? अमेरिका. अमेरिकेचे पंख इस्रायल राष्ट्राला मिळतील हे आज आपल्याला माहिती आहे. अमेरिका नेहमी इस्रायलला मदत करेल हे आज आम्हाला दिसतंय. पण हे बायबलमध्ये तर आधीच लिहून ठेवलंय. बोलो यीशु मसीह की. समज रहे हो कुछ? इस्रायल राष्ट्राला उडून जाण्यासाठी अमेरिका मदत करेल हे जरी सरळ शब्दात नाही पण हे कोड लँग्वेज आहे बायबलची की त्या राष्ट्राला गरुडाचे पंख देण्यात आले. इस्रायल राष्ट्र अमेरिकेकडून मदत प्राप्त करतं आणि अशा सुरक्षित ठिकाणी उडून जातं की सैतान त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मागे पण खूप भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. सगळे राष्ट्र विरोधात उभे राहिले. कुणी हस्तक्षेप केला? शेवटपर्यंत अमेरिका इस्रायलला मदत करणार. त्याचं कारण एवढंच आहे, ही बायबलची प्रॉफेसी आहे. हे बायबलचे शब्द आहेत आणि सगळ्या गूढ गहन गोष्टी पवित्र शास्त्रात नमूद करण्यात आलेल्या आहेत. आणि मग ज्यावेळेस ती शेवटची नदी टाकण्यात येईल त्यावेळेस बाकीचे सगळे राष्ट्र, इतर राष्ट्र मदत करतील आणि इस्रायल राष्ट्राचा बचाव होईल. 12व्या अध्यायातली स्त्री इस्रायल राष्ट्र. आमेन. पुढचा कुठला अध्याय आपला? 17. 17व्या अध्यायामध्ये जी स्त्री आहे तिचा अभ्यास करण्याआधी किंवा ती समजून घेण्याआधी आपण डायरेक्ट 19व्या अध्यायावरती जंप करू. 12 वरून डायरेक्ट कुठं जाऊ? 19व्या अध्यायात. 19व्या अध्यायातली स्त्री, तिच्याबद्दल काही गुप्त किंवा दृष्टांत रूपाने गोष्टी नाही सांगितलं. क्लिअर कट सांगून टाकलं, ही कोकऱ्याची वधू आहे. आणि ती कोण आहे? मंडळी आहे. तलम तागाची वस्त्र, ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेली वस्त्र आपल्याला दिलेली आहेत. देवाच्या पवित्र तेजाने मंडळीला तेजोमय करण्यात आलेलं आहे. अशी एक मराठीत म्हण आहे.
असा देव पारखा जोडा लावी सारखा. कोणते पण नवरा बायको बघा, ते सारख्याला वारख्या असतात. परमेश्वर प्रत्येक गोष्टी अगदी बरोबर करत असतो. बायको चिडखोर असली, नवरा जरा शांत स्वभावाचा असेल. नवरा चिडखोर असला, मॅडम थोड्या शांत स्वभावाच्या असतील. दोघं चिडखोर असले तर हे देव आमच्यावर दया कर, काय उपयोग नाही. देव प्रत्येक गोष्ट बरोबर करतो. वराशिवाय वधू अपूर्ण आहे आणि वधूशिवाय वर अपूर्ण आहे. जेव्हा ते दोघं एकत्र येऊन जीवनाची सुरुवात करतात तेव्हा सगळ्या गोष्टी पूर्ण आहेत. पती पत्नी हे जे नातं आहे हे देवबापांनी तयार केलेलं नातं आहे आणि हे परमेश्वराने जोडलेलं असतं, माणसाने नाही. आणि म्हणून ख्रिस्ताने जशी मंडळीवर प्रीती केली तशी प्रत्येक पतीने पतींनो आपापल्या पत्नीवर प्रीती करा. आता ज्यावेळेस आपण ह्या गोष्टींकडे पाहतो पती पत्नी, तर त्यामध्ये आम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे की पुरुष कधीच स्त्री होऊ शकत नाही आणि स्त्री कधीच पुरुष होऊ शकत नाही. स्त्री स्त्री आहे, पुरुष पुरुष आहे. देवाने दोघांना वेगवेगळं बनवलेलं आहे. स्त्री आणि पुरुष दोघं एकसारखे नाही. आमीन. मी दर्जाबद्दल नाही बोलत आहे, दर्जा सारखंच आहे, पण पुरुष हा वेगळा आहे, स्त्री ही वेगळी आहे. एक जणांनी पुस्तक आणलं, पत्नीला आनंदी कसे ठेवावे. 200 पानाचं पुस्तक आणलं. 50 पानं पहिल्याच दिवशी वाचून काढली. रात्रंदिवस पुस्तक वाचत राहिला. 150 पानं, 250 पानं, 25च पानं राहिले आणि याच्यानंतर माझी पत्नी माझ्यावर एकदम खुश राहणार. 195 पानं, फक्त 5 पानं राहिलेत आता. बस माझी पत्नी माझ्यावर आता कायमस्वरूपी खुश राहणार. 199 पानं. वा वा वा, शेवटच्या पानापर्यंत आलो मी. शेवटचं पान वाचलं आणि शेवटी लिहिलं, पुढील गोष्टी पुढील भागात. याचा काय अर्थ आहे? जगातील कुठलीही पुस्तकं तुमचा संसार सुखी करू शकत नाहीत. आय चॅलेंज यू. जगातली कुठलीही पुस्तकं, कुठलीही काउन्सिलिंग तुम्हाला सुखी संसार काय आहे ते समजून नाही सांगू शकत. आणि पुस्तकं लिहिणारेच पहिले गोत्यात आलेले असतात. मग ते त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी गोष्टी सांगतात. आणि प्रत्येकासाठी परिवार वेगळ्या रीतीचा आहे, सगळ्यांचे स्वभाव सारखे नसतात. सरसकट आपण एकच फॉर्मॅटमध्ये सगळ्या गोष्टी नाही भरू शकत. पण ॲज अ मॅन ऑफ गॉड, जर तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, जर तुम्हाला वाटतं की तुमचं पारिवारिक जीवन सुखी, समाधानी आणि आशीर्वादाचं असावं, तर एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, नवरा नवरा आहे, बायको बायको आहे. दोघंही वेगळे आहेत, देवाने त्यांना एक केलं आहे. स्त्रिया कमजोर आहेत का? मुळीच नाही. नवरे घरी येतात, अगं तुला माहिती आहे का, माझ्या मित्राने नवीन स्कीम आणली आहे. अगं आपण फक्त 5 लाख भरायचे तर आपल्याला 25 लाख एक आठवड्यात. यस, मी देणार आहे त्याला 5 लाख. ही लगेच म्हणती, माठ्या तू काय डोक्यावर पडला होतास का? ते मित्र काय नाही. कोण मित्र आहे? घेऊन ये त्याला घरी. अरे तो येणारच आहे. अच्छा, आला घरी, आला बसला. ए तुझा मित्र मला काही नीट वाटत नाही, परत त्याला इथं उभं करू नको, पैसे देऊ नको. तू असंच करते, कधीच माझ्या बिझनेसमध्ये कशात मदत करत नाही, बोलू नको माझ्याशी, असं कर तसं कर. त्या बायकोला टाकून झोकून बोलणार. 6 महिन्यांनी तो बेड्या घालून मित्र जेलमध्ये, पेपरची हेडलाईन. मग तो असंच तोंड उतरून बायकोकडे येतो, तू खरं बोलत होतीस ग. स्त्रियांना देवाने एक सेन्स दिला. माणसाची नजर, माणसाचं वर्तन, माणूस काय लायकीचा आहे हे पुरुषांपेक्षा स्त्रियांना लवकर कळतं. मी तुमची तारीफ केली आहे, तारीफ. काही गोष्टीत पुरुष पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात
आणि त्याच्यामुळं खूप पुरुष फसतात. आणि म्हणून तरुण लेकरांना माझी विनंती आहे, आपल्या आईबापाचा सल्ला घ्या. आणि नवऱ्यांनी पण सगळ्या गोष्टी पत्नीला विचारल्या पाहिजेत. पत्नीचा विचार घ्या, परिवाराचा विचार घ्या, विश्वासात घेऊन कामं करा, लपून छपून काही करू नका. आणि ना आणखीन एक गोष्ट बोलेल, नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला माहीत पाहिजे. बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड नवऱ्याला माहीत पाहिजे. करा भांडणं, आता माझं काय. आणि जे एकमेकांना पासवर्ड देतात ते लोक खरंच सत्यतेने जीवन जगतात. काही बायका म्हणजे असं पतीला असं ते कशात धरतात म्हणतात, असं क्या बात आहे. तुझ्या आई बापाला 1 रुपया देऊ नकोस. मग हा बिचारा त्याची घुटमळ होते. मग एक जण माझ्याकडे असं झालं, पाळक साहेब, आई बाप माझे खूप कष्ट करून मला लहानसं मोठं केलं, बायको 1 रुपया देऊ देत नाही, मी काय करू तुम्हीच सांगा. मी म्हटलं, एका वाक्यात उत्तर दिलं, पवित्र शास्त्रात लिहिले आहे, एका हाताने देतोस दुसऱ्या हाताला कळू देऊ नकोस. मॅटर क्लोज, फिनिश. आणि धन्य आहेत त्या स्त्रिया, आपल्या आईबापासारखं आपल्या सासू सासऱ्यांवरती प्रेम करतात. आणि धन्य आहेत ते पुरुष, आपल्या आईबापासारखं आपल्या सासू सासऱ्यांवर प्रेम करतात. लग्न म्हणजे फक्त 2 व्यक्ती एकत्र आले नाहीत, 2 कुटुंब एकत्र आलेले आहेत. याचं गमक ज्यांना कळालं, नाही तर पहिल्या दिवसापासूनच जर दुश्मनी चालू केली तर हा विषय खूप वेगळीकडे जातो. आपण कुठं होतो माहिती का? आपण 19व्या अध्यायात ख्रिस्त वर आहे आणि आपण त्याची वधू आहे तिथून. आता पूर्ण महाराष्ट्र फिरून आलो आपण, परत आपल्या विषयावरती येऊ. तर प्रभू येशू ख्रिस्ताची वधू आपण आहेत आणि ख्रिस्ताने आपल्याला सजवलेलं आहे. ही मंडळी गौरवी आहे. आता परत आपण 17व्या अध्यायावरती येऊया. 17व्या अध्यायातली स्त्री श्वापदावर बसलेली आहे, जिने अंगावरती किरमीची आणि जांभळ्या रंगाची वस्त्र घातलेली आहेत. किरमीची श्वापदावरती बसलेली आहे आणि ते श्वापद म्हणजे अँटी क्राइस्ट आहे. मग ही जी स्त्री आहे, हिला सुद्धा एका नगरीचं किंवा एका देशाचं काहीतरी चिन्ह म्हणून बायबलमध्ये उभं केलेलं आहे. 2 तर गोष्टी आपल्याला कळायला, एक इस्रायल राष्ट्र, दुसरी मंडळी. मंडळी आणि इस्रायल राष्ट्र सोडून जेवढे लोक जगात आहेत ते या स्त्रीमध्ये आहेत 17व्या अध्यायामध्ये, आणि त्याला म्हणतात बाबेल नगरी. इराण इराकमध्ये पूर्वीची बाबेल नगरी होती, तिला शोधायला आता तिकडे जाऊ नका. ती बाबेल नगरी नाही, आता सगळ्या गोष्टी आध्यात्मिक दर्जावरती आलेल्या आहेत. आणि ही 17व्या अध्यायातली स्त्री जी मंडळीला मारण्याचा प्रयत्न करते, ती स्त्री बाकी इतर जगातले सगळे ख्रिस्त विरोधक आत्मे आहेत. प्रियांनो, ही बाबेल नगरी आहे. आणि 19व्या अध्यायात सुरुवातीलाच आपण वाचलं की परमेश्वर त्या स्त्रीचा, आणि एक तर फेमस शब्द आहे, पडली हो. 18व्या अध्यायात आहे काय, मोठी बाबेल. देव आधीपासून बाबेल पाडतच आलेला आहे. किती लोक आमेन म्हणतील, है ना? बाबेलचा बुरुज बांधू दिला देव बापानी. नंतर मग बाबेल नगरी कोणाची होती? कुठला राजा? मंदिर पाडणारा नबुकदनेस्सर. कुठं राहिली? सायंटिस्ट लोक जातात तिकडं, आता त्या जुन्या त्याच्या राजवाड्यात तिकडं दगडावरती ब्रश मारून बघतात हे काय आहे काय नाही. सगळे शास्त्रज्ञ लोक तिथं अभ्यास करतात नबुकदनेस्सराच्या त्या वाड्याचा, त्याच्या राज्याचा. आजही देवाच्या प्रिय लोकांनो, ती बाबेल नगरी पडली. आता ती भौतिक होती, पहिली दुसरी भौतिक. आता आध्यात्मिक बाबेल नगरी म्हणजे सगळे ते देश, सगळे ते लोक आहेत ज्यांनी, जे इस्रायली पण नाहीत आणि जे मंडळीमध्ये पण नाहीत, सगळे उरलेले आहेत ते बाबेल नगरी आहेत. आणि ते 666चा शिक्का घेतील आणि ते सगळे नरकाच्या वाटेवरती जातील. काळजीपूर्वक ऐका, 3च स्त्रिया जगामध्ये. आता तिघींना पण आपण ब्युटी कॉन्टेस्टमध्ये उभं केलेलं आहे. कोण सुंदर आहे तिन्हीमध्ये? आता ह्याच्यातून सगळं स्टार्टिंगलाच एक जण बाद झाली 17व्या अध्यायातली.
ऐकताय तुम्ही? तिच्या ठाई काही देवाचा गौरवच नाहीये, तिच्या ठाई देवाची उपस्थितीच नाही. ती या कॉम्पिटिशनमध्ये येऊच शकत नाही. ती सुरुवातीलाच बाद झाली. तिचं सौंदर्य जगाला भुलवणार आहे, तिचं सौंदर्य जगाला फसवणार आहे. आणि ती स्त्री जी आहे ती पापाने बरबटलेली आहे, ती बाबेल नगरी, ती या कॉम्पिटिशनमध्ये नाही, ती बाद झाली. आता दोघेच राहिल्या, 12 अध्याय 19 अध्याय. दोघींमध्ये कोण सुंदर आहे जास्त? का माहिती का? मंडळी म्हणतो का दोन्ही देवाच्याच आहेत. ती पण देवाची, तिला देव सांभाळतोय, ही पण देवाची, हिला देव सांभाळतो. फरक एवढाच आहे की त्यांनी अजूनही येशूवर विश्वास ठेवलेला नाही. त्यांच्याकडे येशूचं रक्त नाहीये, मंडळीकडे येशूचं रक्त आहे. म्हणून त्या रक्ताने मंडळी जास्त ग्लोरियस, सामर्थ्याने भरलेली आणि विश्वातली सुंदरी आहे. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, देवाचे लोक कोणाच्या बापाला घाबरत नाहीत. जर तुम्ही खरंच देवाचे लोक आहेत, तुम्ही घाबरूच शकत नाही. कारण देवाने आम्हाला भीतीचा नाही, प्रीतीचा आत्मा दिलेला आहे, सामर्थ्याने भरलेला आहे. मंडळी गौरवी आहे, मंडळी सामर्थ्यवान आहे, मंडळी विश्व सुंदरी आहे. जगात जर काही सुंदर असेल तर ती ख्रिस्ताची मंडळी आहे. जर तुम्ही गीतरत्नच्या पुस्तकात पाहिलं तर तुम्हाला कळेल, वल्लभ म्हणजे पती लाखात मोहरा आहे. कसं आहे? म्हणजे त्याच्यासारखं सुंदर कोणी नाही. मगाशी जी म्हण वापरली परत म्हणतो, असा देव पारखा जोडा लावी सारखा. सुंदर येशू ख्रिस्त कुरूप स्त्री बरोबर कशाला लग्न करेल? त्याची वधू पण त्याला साजेल अशी आहे, सुंदर आहे. मग चर्च नाहीये प्रियांनो, हे देवाचं ब्युटी पार्लर आहे. हालेलुया. इथं कुरूप जीवनांना सुंदर बनवलं जातं. म्हणजे देवाकडे येताना वाकडे तिकडे सगळे येतात आणि इकडे आल्यावर सगळे नीट होऊन जातात. हालेलुया. हे सामर्थ्य मंडळीमध्ये आहे. येताना कोणी कसे येतील, काहीही इंटेन्शन घेऊन येतील, कशाही प्रकारे येतील, पण एकदा इथं आल्याने येशूच्या रक्ताने धुतले गेले. परमेश्वर त्यांना आशीर्वादित करतो. प्रियांनो, परमेश्वर त्यांच्या जीवनाला परिवर्तित करतो. जे पापाने बरबटलेलं जीवन आहे ते परमेश्वर त्याच्या पवित्र पुत्राच्या पवित्र रक्ताने शुद्ध आणि आशीर्वादित करतो आणि सगळी परिस्थिती बदलतो. हे सामर्थ्य फक्त मंडळीकडं आहे, जगात दुसरीकडं कुठंही नाही. एक सोपा प्रश्न विचारला तर चालेल? नोहाच्या काळी जलप्रलय आला आणि त्या जलप्रलयामध्ये जे तारवाच्या आत होते ते वाचले का जे बाहेर होते ते वाचले? नक्की आत होते ते. मग या शेवटच्या काळात पण जे मंडळीत आहेत तेच वाचतील, बाकी कुणीच वाचणार नाही. आपल्या मंडळीशी एकनिष्ठ राहा, आपल्या पाळकांशी एकनिष्ठ राहा. मंडळी सोडून कुठंही भरकटू नका. देवाच्या राज्याच्या बाहेर जाऊ नका. मला जॉब आहे, मला काम आहे, मी बिझी आहे, हे सगळी सबब बंद करा प्रियांनो. कामच देवाला असे मागा ना की प्रभू मला तुझी सेवा करता येईल. आणि बिझनेस असे करा ना की काय नाही, संडेला सकाळी चर्च सर्व्हिस असते, ऑफिसला लॉक, आणि पहिलं मी देवाकडे जाणार, पहिलं चर्च, मग बाकीची कामं नंतर. आमीन. आपलं जीवन प्रभूला समर्पित करा. ह्या अशा टायमिंगमध्ये आपण जगत आहोत की आपल्याला अजून कळालेलंच नाही की किती गौरवी काम आपण करत आहोत, किती अद्भुत सामर्थ्याचं काम परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. मग ह्या मंडळीला एवढं तेजस्वी आणि एवढं सुंदर करणारं कोण आहे? कोण सांगेल मला? सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्या की ही मंडळी शुद्ध नव्हती आधी. हे लोक शुद्ध नव्हते, देवाचे लोक शुद्ध नव्हते. आपण परराष्ट्रीय आहेत, आपल्यातला एक पण इस्रायली नाही, आपला जन्म त्या पवित्र भूमीवर झालेला नाही, आम्ही परराष्ट्रीय आहेत. पण देवाने आमच्यापर्यंत सुवार्ता पाठवली. जी फांदी वेगळ्या झाडाची होती तिला तिथून छाटून या ख्रिस्त नावी
झाडामध्ये तिला कलम करण्यात आलंय. जे आपण परकीय होतो ते आता स्वकीय झालं. देवाच्या घरचे, त्याचे खास लोक, त्याची निज प्रजा झालेलो आहोत. योग्यता नसताना त्याच्या राज्यात आपण आलो. मग त्यासाठी किंमत मोजावी लागेल. मग ती किंमत कोणी मोजली? प्रभू येशू ख्रिस्ताने. ऐका, 1 कोरिंथ 6:20 मध्ये लिहिलेलं आहे की मंडळी सगळ्यात सुंदर का आहे, या मंडळीचं रहस्य काय. काही वचनात पटकन वाचूया आपण. 1 कोरिंथ 6:20, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. कुणी आमेन म्हणेल का? जर तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात तर नेहमी विचार करा की आम्हाला कोणी विकत घेतलंय? प्रभू येशू ख्रिस्ताने, त्याचं रक्त सांडून. ऐका, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून तुम्ही आपले शरीर व आत्मा जी देवाची आहेत त्याच्याद्वारे देवाचा गौरव करा. आम्ही स्वतःचे नाही, आपण देवाचे आहोत, कारण त्याने आम्हाला त्याच्या रक्ताने विकत घेतलंय. मंडळीला प्रभू येशू ख्रिस्ताने रक्त सांडून विकत घेतलेलं आहे. त्याच्या रक्ताचं मोल त्याला द्यावं लागलं. शेवटचा थेंब देखील रक्ताचा त्याने देऊन टाकला आणि त्याने तुम्हाला आणि मला विकत घेतलं. मग विकत घेतलं तर मग तरी पण आपण अशुद्ध आहे ना. एखादी वस्तू आपण घेतली आणि ती वस्तू समजा जुनी आहे, ती आपल्या हातात आली, आपण विकत घेतली, पण तिला नवीन तर करावं लागेल. मग तसं ख्रिस्ताने काय केलं? इफिस 5:26 सुरुवातीला विकत घेतलं. दुसरा टप्पा इफिस 5:26 मध्ये, अशासाठी की तिला म्हणजे मंडळीला, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. आम्हाला कोणत्या गोष्टीने स्वच्छ केलंय? वचनाने स्वच्छ केलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही बायबल वाचतो, तरुण लेकरांनी मी म्हणतो नीतिसूत्रे रोज वाचत चला. 31 अध्याय आहेत, महिन्याचे 31 दिवस रोज तारखेप्रमाणे एक स्तोत्र वाचत चला. आणि असं तुम्हाला फील होईल का कोपऱ्यात कुणीतरी मला उभं केल्याने फडाफड कानाखाली मारतंय. असं नीतिसूत्रेचं पुस्तक. माझ्या मुला असं करू नको, माझ्या मुला तसं करू नको, एकदम करेक्शन करणारं पुस्तक आहे. पूर्ण बायबल तसं आहे. ह्या वचनांनी आम्हाला जलस्नान दिलेलं आहे, आम्हाला शुद्ध केलंय. मंडळीला स्वच्छ करणारं काय? वचन आहे. मग ज्या वेळेस कुणीतरी येतं मध्येच काहीतरी चुकीचं बोलून जातं, काहीतरी चुकीचं डॉक्टरीन घेऊन येतं, प्रभूची प्रार्थना करू नका, असं करू नका, बाप्तिस्मे बंद करा, हे करा, ते करा. मग आपल्याला कधी कळणार की हे वचन, हे व्यक्ती जे सांगतात हे खोटं आहे? बायबल वाचल्यानंतर. मनुष्य खोटं बोलेल, बायबल कधी खोटं बोलणार नाही. आणि म्हणून बायबलचा अभ्यास करा प्रियांनो. हिलिंग, डिलिव्हरन्स, मिरॅकल, सायन्स, वंडर्स सगळं घडणार आहे. एक दिवशी ते सगळं संपेल, पण देवाचं वचन कधीही संपत नाही. आमची मंडळी वचनावरती आधारलेली पाहिजे. वचनच आपल्याला शुद्ध करणार आहे, बाकी काहीच नाही. एखादा व्यक्ती चुकीचं बोलत असेल, तुम्ही वचनातून बोलू शकता, बाबा रे तुझं तोंड बंद कर, कारण वचनात असं लिहिलंय त्याच्या पलीकडे आम्ही जात नसतो, जाणार नाही. वचनात जे लिहिलंय तेच आम्ही पालन करणार. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? या वचनाने आपल्याला शुद्ध केलंय, वचनाने शुद्ध केलंय. म्हणून जितकं वचन ऐकता येईल, मनन करता येईल, तेवढं जास्त करा. काही लोकांनी बायबल वाचणं सोडून दिलंय. अभ्यास करतात बायबल माझं वाचून झालंय, मला सगळं माहिती आहे. सगळं माहिती आहे असं कधी होऊच शकत नाही. नो वन इज परफेक्ट, वी आर टुवर्ड्स परफेक्शन. कोणीच योग्य नाहीये, आपण योग्यतेच्या दिशेने चाललेलो आहोत सगळेजण. तुम्ही कदाचित एखाद्या मोठ्या बायबल कॉलेजचे शिक्षक असाल किंवा तुम्ही लोकांना शिकवणारे असाल, पण तुम्हाला बायबल वाचण्याची आजही गरज आहे. प्रभू येईपर्यंत तुम्हाला वाढत राहायचंय. कधीच म्हणू नका मी पूर्ण झालोय. नेहमी म्हणा की मी पूर्णत्वाकडे चाललोय. अजून सखोल, अजून सखोल, अजून सखोल. वयाच्या 15व्या वर्षी या वचनांच्या सागरात मी उडी मारली, अजून मला तळ दिसला नाही. अजूनही रोज मला काहीतरी नवीन कळतं. मी म्हणतो प्रभू हे काय, किती गौरवी तुझं वचन आहे. हे वचन आहे प्रियांनो. या वचनाविषयी कधीच असं म्हणू नका की मला सगळं आलंय. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, कधीच गर्व करू नका. तुम्ही संदेष्टे आहात, वचन शिकवणारे आहात. नेहमी म्हणा मी शिकत आहे. आमेन. रोज आम्ही जसे आंघोळ करतो, स्वतःला शुद्ध करतो, तसं आम्हाला निरंतर वचनाची गरज आहे. हे वचनच मंडळीला शुद्ध ठेवतं. आमेन. आता ज्यावेळेस आम्हाला वचन कळालं, पहिलं तर आम्हाला विकत घेतलं रक्त देऊन. दुसरी गोष्ट, आम्ही घरात देवाच्या आलो, पण तिथं आमच्याकडे शुद्धता नव्हती. मग प्रभूने त्याच्या वचनाने, त्याच्या रक्ताने आम्हाला शुद्ध केलं. शुद्ध केल्याच्या नंतर मग परमेश्वराने
ठरवलं की आता सगळे हिचे दाग निघून गेलेत मंडळीचे, पण हिला आता सजवलं पाहिजे. मग त्याने आम्हाला सजवायला सुरुवात केली. एफिसकरास पत्र 5 अध्याय 26-27. एफिस 5:26-27. अशासाठी की तिला म्हणजे मंडळीला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. पुढे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला गौरवयुक्त कशी होईल? म्हणजे तिला दाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. कशी असावी? पवित्र व निर्दोष असावी. म्हणून परमेश्वर नेहमी कार्यरत असतो आपल्यामध्ये. नेहमी लक्षात ठेवा, मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताची प्रॉपर्टी आहे. मंडळी ख्रिस्ताची आहे आणि तो तिची काळजी घेतो. जर कुणी मंडळीविषयी चुकीचे प्लॅन करेल, मंडळीला तोडण्याचा फोडण्याचा विचार करेल, परमेश्वर त्याला सोडत नाही. प्रियांनो, ज्या कानांपर्यंत आवाज जातो ना, तुम्ही प्रत्येकजण माझा शब्द जो देवापासून आलाय तो शब्द मनात पक्का करा. परमेश्वराने तुम्हाला सहज बोलवलेलं नाही. प्रत्येकाला काहीतरी देवाने पाचारण दिलेलं आहे. आपलं काय काम आहे मंडळीत ते शोधा. पाळक साहेबांना भेटा, पंच कमिटीला भेटा, प्रभूसाठी मी काय करू असं विचारा. एखाद्याला परमेश्वर भरभरून ज्ञान देईल, वापर करा देवासाठी. एखादा म्युझिकमध्ये खूप पुढं जाईल, वापर करा देवासाठी. एखाद्याला परमेश्वर खूप संपत्ती देईल, वापर करा देवासाठी. जे देवाने तुम्हाला दिलं ते देवासाठी वापरा. त्याच्याद्वारे प्रभूचं गौरव होईल. परमेश्वराची महान योजना आहे. आणि म्हणून मंडळीला ऐक्यामध्ये टिकून धरण्याचा नेहमी प्रयत्न करा. आमेन. हे दिवस चर्चला, मंडळीला दाग आणि सुरकुती रहित करण्यासाठी प्रभू कार्य करत आहे. प्रभू एखादा दाग पुसतोय, परत येऊन कोणी दाग लावला चालेल का? मग ती जबाबदारी आमची आहे. काही लोकांचं कंटिन्यू काम असतं निंदा करण्याचं, एखाद्याच्या विरुद्ध बोलत राहतात. आणि जर समजा एखाद्याने तुमच्या पुढं निंदा केली, काय ते ब्रदर असेच आहेत, ते बंधू तसेच आहेत, ती ताई तशीच आहे, हे असेच आहे, तुम्ही नंदीबाईला सारखं एकदा जरी केलं ना, त्याच्या पापात तुम्ही पण वाटेकरी. त्याच्या जीवनावर तर संकट आलंच, पण त्याच्याबरोबर तुमच्या पण निंदेत सहभागी होऊ नका. तुम्हाला वाटलं एखादी गोष्ट नाही पटली, पाळक साहेब मला ही गोष्ट नाही आवडली, माझ्याशी बोलू शकता का 2 मिनटं? अरे नाही बेटा, हे असं आहे तसं, अच्छा सॉरी, माझा गैरसमज झाला, काय जे असेल शब्दाने सॉल्व्ह होईल. पण पाठीमागे बोलण्याची सवय ठेवू नका. तर दाग आणि सुरकुती नसावी. ते काम देवाने मंडळीतील वडिलांना दिलंय, आपल्याला दिलेलं आहे की आपण नेहमी प्रभूला आवडेल असं जगावं. म्हणजे तिला दाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. मंडळीत कुठलाही दोष नसावा. तेच 19 अध्यायाच्या 7व्या वचनात जे आधी वाचलं ते परत वाचतो की आता ही तयारी चालू आहे. आता आपण कसं एकमेकांना परफेक्शन करण्याकडे घेतोय की ब्रदर हे खाऊ नका, तंबाखू चांगली नाही आहे. आपण चर्चला येणारे लोक आहेत, अरे ब्रदर असं खोटं नाही बोलायचं, आपण देवाचे लोक आहे. आपण एकमेकांना समजून सांगतोय. तरुण लेकरं एकमेकांना भेटतात त्यावेळेस ते त्यांचं काउन्सिलिंग करू शकतात. एखादा पापामध्ये चालला, अरे नाही तसं नाही करायचं, आपण देवाचे लोक आहेत. एकमेकांना आपण साथ देऊन प्रभूमध्ये टिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग एक दिवशी आपलं चित्र काय असेल, त्यावेळेस मंडळी पूर्णतेत असेल. आणि तोच तर दृष्टांत 19:7 पूर्ण होणार आहे प्रकटीकरणाच्या पुस्तकात. परत एकदा वाचतो, आपण आनंद व उल्हास करू व त्याचा गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. आमेन. हिचा मेकअप कुणी केला? नवरीचा येशूने नाही, स्वतः केला असं सांगितलंय. नवरीने स्वतःला सजवले आहे. ख्रिस्ताने पेहराव दिलाय, पण तुम्ही म्हटलं की मला घालायचं नाही, ती सजली जाईल का? हा पेहराव मंडळीला धारण करायचा आहे. आध्यात्मिक कृपादान आहेत, ती मंडळीला धारण करायची आहेत. आत्म्याची 9 फळं आहेत, ती मंडळीला धारण करायची आहेत, घ्यायची. हा पेहराव आहे. हे सौंदर्य मंडळीचं वाढवणार आहे. मंडळीमध्ये असे प्रार्थना योद्धे पाहिजेत. प्रार्थना करणाऱ्यांचा एक असा गट पाहिजे की कंटिन्यू ते प्रार्थना करत राहतील. आज जगात काय काय चाललंय, कुठं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, प्रार्थना करणारे योद्धे पाहिजेत. प्रभू ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
देवाचे काही सेवक जेलमध्ये आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जगामध्ये देवाचा गौरव वाढावं, प्रार्थना करा. प्रार्थना करणाऱ्यांची एक मोठी टीम चर्चमध्ये असली पाहिजे. आराधकांची टीम पाहिजे. आराधकाची टीम कशी रेज होईल? फक्त रविवारी डायरेक्ट येऊन गाण्याने होईल का? एकच दिवस आठवड्यातून नाही. तरुणांनी एकत्र आलं पाहिजे. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट शिकले पाहिजेत. चल मी गिटार शिकतो, तू कीबोर्ड शिक, तू ड्रम शिक, तू पॅड शिक, तू हे शिक, ते एकमेकांशी कोऑर्डिनेट केलं पाहिजे. आणि मग तशी आमची आध्यात्मिक रीतीनं वाढ होत जाईल. पण जर आम्ही ती कृपादान आपल्यात येऊच दिली नाही तर आपण कसे सजले जाणार? आणि म्हणून मंडळीने स्वतःला सजवले आहे. याचा अर्थ सजवण्याची सगळी सामग्री प्रभूने दिली आहे, पण त्याचा आम्ही उपयोग करत आहोत का? आम्ही त्याने स्वतःला सजवून घेत आहोत का? हे महत्त्वाचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, मंडळीला सजवण्यात आलंय. प्रकटीकरण 19:8 मध्ये याच मंडळीला वस्त्र देण्यात आलेत जे मलिन नाहीत, शुभ्र तलम तागाचे वस्त्र देण्यात आलेले आहेत. आणि ही नीतिकृत्य आहेत जी परमेश्वराने मंडळीला दिलेले आहेत. आता आपल्या मुखावरती आच्छादन नाही आहे. 2 Corinthians 3:18 प्रमाणे आपलं तोंड झाकलेलं नाही आहे. ख्रिस्ताने तो पडदा पापाचा काढून टाकलाय आणि आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यात सामर्थ्यात उभं केलेलं आहे. मंडळी वाळूवरती उभी नाही आहे. किती लोक आमेन म्हणतील? वाळूवरचं घर पडून गेलं. मंडळी वाळूवर नाही, मंडळी ख्रिस्त नावी खडकावरती उभी आहे. मत्ते 16 आणि 18 या वचनात प्रभूने सांगितलंय की मी या खडकावरती मंडळी रचीन. खडक येशू ख्रिस्त आहे आणि येशू ख्रिस्तावरती मंडळी उभारलेली आहे. या मंडळीला परमेश्वराने स्थिर केलेलं आहे आणि परमेश्वरानेच मंडळीला उभारलेलं आहे. मत्ते 25वा अध्याय 6 ते 8 वचनामध्ये परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे आणि आपल्याला एक काम करायचं आहे. काय काम करायचं आहे? 10 कुमारी होत्या, 5 शहाण्या आणि 5 मूर्ख होत्या. मेकअप नीट नव्हता केला का? केलेला ना. कपडे नीट घातले नव्हते का? घातले होते. सगळ्यांचे सारखेच होते, एकाच शॉपमधून आणले होते. दिवे आणले नव्हते का? आणले होते ना. सगळ्यांनी एकाच दुकानातून विकत घेतले दिवे. सगळ्यांचे दिवे सारखे, मेकअप सारखा, कपडे सारखे, दिसायला सुंदर. 10च्या 10 कुमारी. कोणत्या मूर्खन शहाण्या ओळखायची काही तिथं काही फॅसिलिटीज नाही, सगळ्या दिसायला सारख्या. पण कधी कळालं? एकदम शेवटी. सुरुवातीला नाही कळालं ह्या 5 शहाण्या ह्या मूर्ख आहेत, नाही, सगळे एकत्रच होत्या आधी. शेवटी कळालं, कारण की ज्यांचे दिवे विझायला लागले त्या मूर्ख होत्या. एक्स्ट्रा तेल नाही घेतलं. आता एक्स्ट्रा तेल घेणं म्हणजे काय की काही लोक मधूनच विश्वास सोडतात. मधूनच अर्ध्यातच विश्वासात चालतात 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 आणि मध्येच देवाला मला नको परमेश्वर, मला नको चर्च, मधूनच देवापासून दूर जातात. त्यांची स्थिती फार वाईट होईल. आमचा विश्वासाचा दिवा पेटत राहिला पाहिजे. जी आग देवाने तुमच्यात पेटवली आहे ती कशानेही विझू देऊ नका. आमेन. देवाने जी फायर दिलेली आहे. कधी कधी आम्ही असं लोकांशी बोलत असताना किंवा काय असं एखाद्याला सांगतो की परमेश्वर मला तुझ्याबद्दल असं दाखवत आहे, तुझ्या जीवनात असं घडणार आहे. तो असा माट्यासारखा ऐकतो, त्याला काही फरक पडत नाही. दुसरा मागं कोपऱ्यात बसलेला असतो, येस आमेन असं होऊ दे. नेक्स्ट टाइम आला ना तो तिकडंच असतो आणि तो मागं कोपऱ्यात बसलेला आमेन येसवाला त्याच्या लाईफमध्ये उन्नती झालेली असते. याचं कारण हे की ज्या वेळेस वचन तुमच्याकडे येतं त्याचा तुम्ही स्वीकार केला आहे का, हे जास्त महत्त्वाचं आहे. फक्त आलंय आणि गेलंय फरक पडणार नाही. त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. आज देवाच्या प्रिय लोकांनो, जी आग देवाने आमच्यात पेटवली आहे ते आमचे दिवे निरंतर पेटते राहिले पाहिजेत. फक्त रविवारचं नका पेटू देऊ. हालेलुया. काही लोकांचे दिवे फक्त रविवारी पेटतात. चला रविवार आला, सोमवारपासून शनिवारपर्यंत. एकदा एका गावामध्ये फार मोठं नाटक होणार असतं नाट्यगृहात, आणि त्या नाटकात ज्यांनी सैतानाचा रोल घेतलेला होता त्याचं घर एकदम बाजूलाच होतं नाट्यगृहापासून, जवळच असं. तर त्यांनी घरीच मेकअप केला सैतानाचा आणि रविवारचं नाटक होतं ते.
आणि तो निघाला चालत चालत रस्त्याने. आणि जाता 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 पावसाची भुरभुर आली, थोडा पाऊस. त्याला वाटलं तर मेकअप खराब होईल, आता काय करू. घाबरला तो. त्याला बाजूला चर्च दिसला असं. तो म्हणलं चला इकडे चर्च दिसतं, इथं थोडा वेळ जाऊन थांबू. तो आला आणि मागं उभा राहिला आणि पाळकाचा संदेश चालला होता, सैतान माझ्या पायाखाली आहे. आता जसं त्याला समोर बघितलं त्याला लगेच कळलं, अरे रे मी जे बोलत होतो तो आलाच. मग ते पाळकाने काय केलं, असं बघत 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 मागं दुसरा दरवाजा होता, निघाला. आता मंडळीला प्रश्न, पाळक साहेब मागे बघत का निघून गेले, काय झालं काय. जेव्हा लोकांनी बघितलं एक धांदल उडाली चर्चमध्ये. कोणी खिडक्यातून उड्या मारतंय, कोणी मागच्या दरवाजातून, कोणी कुठून कुठून कुठून, पूर्ण चर्च रिकामं झालं. आणि त्याला कळे ना झालंय काय. एक आजीबाई मात्र मागं तशीच बसून होती, ती काय हल्ली नाही, बसूनच. आता कुणीच नाही, कुणाला विचारणार काय झालंय. ह्या आजीबाईला त्यांनी जाऊन विचारलं, सैतान झालेल्या माणसाने. आजीबाई काय झालं. ती म्हणते बाबा लांबच राहा, मी फक्त आठवड्यातून एक दिवस चर्चला येते, बाकीचे दिवस तुझंच काम करत असते, मला हात लावायचा नाही. मला ॲक्च्युली आहे गुडघ्याचा प्रॉब्लेम, मला काही चालता फिरता येत नाही. मला जो मुलगा घेऊन येतो तो पळून गेलाय, म्हणून मी बसले, मला काही उठता येत नाही बाबा, मला काही करू नको, मला असंच राहू. असं कितीतरी ख्रिश्चन लोकांचं आहे. अ पार्ट टाइमर बिलीवर कॅनॉट डिफीट अ फुल टाइमर डेव्हिल. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तात्पुरत्या वेळेसाठी विश्वासणारे व्हाल, तर जो कायमस्वरूपी सैतान आहे त्याला तुम्ही नाही हरवू शकत. तुम्हाला कायमस्वरूपी विश्वासयोग्य बनावं लागेल, मग तो कुठलाही दिवस असो. रविवारीच आमची धार्मिकता वाढते असं नाही, तीच धार्मिकता रोज प्रत्येक क्षणी रात्रंदिवस त्याच्यातच आम्हाला टिकून राहायचं आहे. तेव्हा ख्रिस्ताची मंडळी सौंदर्याने नटलेली आपल्याला दिसेल. कुठल्याच एकाच गोष्टीवर आम्ही भर देऊ नये. आमेन. मंडळी म्हणजे सर्व गोष्टींनी परिपूर्ण पाहिजे, सगळ्याच गोष्टी, सगळ्या बाजूंकडे आम्ही पाहिलं पाहिजे की प्रभूसाठी आम्ही अधिकाधिक काय करू शकतो. ते काम आम्ही देवाच्या गौरवासाठी करावं जे देवाला आवडेल. आणि म्हणून गीतरत्न 5वा अध्याय 9 आणि 10 ही 2 वचनं वाचतो, ऐका. गीतरत्न 5, 9 आणि 10. स्त्रियातल्या परमसुंदरी, सगळ्यांनी म्हणा परमसुंदरी. परम म्हणजे सगळ्यात जास्त. वर वधूची प्रशंसा करतोय. स्त्रियातल्या परमसुंदरी, वर येशू ख्रिस्त आहे आणि तो मंडळीला म्हणत आहे स्त्रियातल्या परमसुंदरी. 12व्या अध्यायापेक्षा 17व्या अध्यायापेक्षा तू सगळ्यात सुंदर आहेस, असं ख्रिस्त मंडळीबद्दल बोलत आहे. स्त्रियातल्या परमसुंदरी, तुझ्या वल्लभात इतरांहून अधिक ते काय आहे. तू आम्हाला शपथ घालतेस तर तुझ्या वल्लभात इतरांहून अधिक ते काय आहे. आता काय म्हणते वधू, ऐका. माझा वल्लभ गोरापान व लालबुंद आहे, तो लाखात मोहरा आहे. हालेलुया. मंडळी म्हणत नाही की येशू सारखं सुंदर कोणी नाही. येशू वरून म्हणत आहे माझ्या वधूसारखं कोणी सुंदर नाही. आज जगात जर विश्वसुंदरी असेल ती आपली मंडळी आहे. मग आता शलमोनाच्या मंदिरापेक्षा हे गौरव जास्त मोठा आहे. 12व्या अध्यायापेक्षा हे गौरव जास्त मोठा आहे. 17व्या अध्यायापेक्षा हे गौरव जास्त मोठा आहे. मग किती मोठी जबाबदारी आपल्याकडे आहे. या गौरवात आपल्याला चालायचं आहे आणि मंडळीत कुठल्याही वाईट गोष्टी येऊ द्यायच्या नाहीत, ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. आमेन. प्रेज लॉर्ड. शेवटचा एक प्रश्न विचारू, विश्वसुंदरी कोण आहे? गॉड ब्लेस यू. या आपण सगळे उभे राहूया, एक लहानशी आपण प्रार्थना करणार आहोत. त्या प्रभूला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती प्रशंसा करूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. स्वर्गीय बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. ज्या वचनांवरती आज आम्ही मनन केलं प्रभू, तुझी मंडळी
परम सुंदरी आहे प्रभू, सगळ्यात सुंदर आहे. असं तू केलेस प्रभू मंडळीला. तुझ्या रक्ताशिवाय, तुझ्या बलिदानाशिवाय हे शक्य झालं नसतं. प्रभू येशू तुला धन्यवाद. मंडळीचं तेज वाढवण्यासाठी आणि तिला प्रकाशमान करण्यासाठी पवित्र आत्मा मंडळीला दिलास, तुला धन्यवाद. मंडळीला शुभ्र वस्त्र दिले प्रभू, तुला धन्यवाद. मंडळीला सौंदर्याने तू नटवलंस प्रभू, तुला धन्यवाद. पित्या तुझं नाव उंचवलं जाऊ दे. स्वर्गीय बापा, आज आमच्या प्रार्थना धुपाप्रमाणे तू समोर सादर झाल्या. तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो. येथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे, आमचं सहाय्याने मदत कर प्रभू. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन, आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया.